नमस्कार, मी अश्विनी. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करते. श्रावण महिना सुरू झाला आहे. श्रावण महिन्यात भगवान शंकरांची उपासना केली जाते. 5 ऑगस्ट पासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे आणि 5 ऑगस्ट रोजी हा पहिला श्रावणी सोमवार झाला आणि दुसरा श्रावणी सोमवार हा 12 तारखेला म्हणजे 12 ऑगस्टला पडत आहे. तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवपूजा कशी करावी, शिवमूठ कोणती व्हावी, पूजा करताना कोणते नियम पाळावेत आणि पूजा झाल्यानंतर पूजेचे साहित्याचं काय करावं, शिवमुठीला जे धान्य वाहिलं त्या धान्याचं काय करावं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की बघा. आवडला तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा. तर श्रावणी सोमवारी पूजा करण्यासाठी सोमवारी आपण सकाळी लवकर उठून आपली रोजची जी स्वच्छतेची कामं आहेत ती आवरून घ्यायची आहेत. आपण जी दररोजची देवपूजा करतो त्यावेळेत तुम्ही श्रावणी सोमवारची पूजा करू शकता किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्ही ही पूजा करू शकता. तुम्हाला जशी करता येईल तशी तुम्ही पूजेची मांडणी करू शकता. पूजा करताना सर्वात अगोदर पूजेचं सर्व साहित्य जवळ घ्यावं, म्हणजे पूजा करताना आपल्याला मध्ये मध्ये उठावं लागणार नाही. पूजेमध्ये पूजेच्या साहित्यात सर्वात महत्त्वाचं असतं ते म्हणजे शिवलिंग. आणि जर तुमच्याकडे शिवलिंग नसेल तर तुम्ही तात्पुरतं वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवू शकता किंवा मग तुमच्या घराच्या जवळपास एखादं शिवमंदिर असेल तर तुम्ही तेथे जाऊन या पद्धतीनं पूजा करू शकता. शिवपूजेमध्ये खूप काही पूजा साहित्य लागत असतं, परंतु सगळं साहित्य असावंच असं काही नाही. साहित्य नसेल आणि रुद्राक्ष माळा जरी असेल तरी सुद्धा पूजा चालते. पूजा कशीही करा, फक्त आपल्या मनात भाव पाहिजे, आपल्या मनात श्रद्धा पाहिजे. मग पूजा कशी केली तरी चालते, फक्त काही नियम पाळायचे असतात. सगळं साहित्य असलं तरी नसलं तरी काही जास्त फरक पडत नाही. फक्त पूजा करताना आपल्या मनात भाव, देवावर श्रद्धा आणि आपल्या मुखात भगवंताचं नामस्मरण असायला पाहिजे. तर पूजा करताना सर्वात अगोदर दिवा प्रज्वलित करावा. दिव्याला हळदी कुंकू अक्षता वाहून नमस्कार करावा आणि पूजेला सुरुवात करावी. त्यानंतर आपल्या डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घेऊन आपण ते व्रत का करतो त्यामागचं कारण सांगून व्रताचा संकल्प करावा आणि ते पाणी ताटात सोडावं. त्या पाण्यासोबतच आपल्या हातात एक फूल ठेवावं. त्यानंतर पुन्हा 3 वेळा तळ हातावर पाणी घेऊन म्हणायचं, ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः आणि ते पाणी पुन्हा ताटात सोडून द्यायचं. पुन्हा 2 वेळा तळ हातावर पाणी घ्यायचं आणि म्हणायचं, ओम कृष्णाय नमः, ओम विष्णवे नमः असं म्हणून ते पाणी आपण पिऊन घ्यायचं. याला आचमन करणं असं म्हणतात. त्यानंतर तुम्ही महादेवाचा अभिषेक करू शकता. महादेवांना तुम्ही पंचामृतानं किंवा मग कच्च्या दुधानं नाहीतर स्वच्छ पाण्यानं अभिषेक घालू शकता. अभिषेक घालून झाल्यानंतर पुन्हा स्वच्छ पाण्यानं शिवलिंग धुवून घ्यावं आणि स्वच्छ कापडानं शिवलिंग स्वच्छ करून पूजेच्या ठिकाणी स्थापन करावं. शिवलिंग स्थापन करताना त्याखाली थोड्याशा अक्षता ठेवाव्यात. त्यावर शिवलिंग स्थापन करावं. त्यानंतर शिवलिंगाला गंध लावावा. तुम्ही गंध हा अष्टगंधाचा, बुक्क्याचा किंवा मग चंदनाचा लावू शकता, परंतु शिवलिंगाला कुंकवाचा गंध लावत नाहीत. त्यानंतर महादेवांना फुलं अर्पण करावीत. महादेवांना पांढरी फुलं खूप प्रिय आहेत. जर तुमच्याकडं असतील तर ती तुम्ही अर्पण करू शकता किंवा मग तुमच्याकडं जी फुलं असतील ती तुम्ही अर्पण केले तरी काहीच हरकत नाही. त्यानंतर बेलपत्र अर्पण करावीत आणि तुमच्याकडे जे काही शिवपूजेचं साहित्य असेल, म्हणजे धोत्र्याचं फूल, बेलफळ, शमीची पानं, जे काही पूजेचं साहित्य असेल ते एक एक करून अर्पण करावीत. आणि जर तुमच्याकडे रुद्राक्ष माळ असेल तर ती पूजेमध्ये ठेवावी. पूजेमध्ये जर रुद्राक्ष माळ असेल आणि बाकी पूजेचं साहित्य जर कमी असेल तरी सुद्धा चालतं. आणि या पद्धतीनं सर्व साहित्य अर्पण केल्यानंतर शेवटी वेळ येते ती शिवमूठ वाहण्याची. तर हा दुसरा श्रावणी सोमवार आहे. तर दुसऱ्या श्रावण सोमवारी पांढऱ्या तिळाची शिवमूठ वाहिली जाते. त्यासाठी मुठीमध्ये थोडेसे तीळ घ्यायचे, त्यात थोडंसं पाणी टाकायचं जेणेकरून ते तीळ हे शिवलिंगावरती पडतील. सुके तीळ म्हणजे कोरडे तीळ हे शिवलिंगावरून खाली पडतात, त्यामुळे त्यात थोडंसं पाणी टाकायचं. त्यासाठी मुठीत तीळ घेऊन शिवलिंगावरती उभी मूठ धरायची आणि थोडं थोडं करून ते धान्य शिवलिंगावरती सोडायचं जेणेकरून ते शिवलिंगावरती पडेल. आणि शिवमूठ वाहताना तसे संपूर्ण पूजा करताना तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या साध्या सोप्या मंत्राचा जप करावा. नंतर कापूर लावून आरती करावी. नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर, दही साखर, दूध साखर किंवा फळं ठेवू शकता
आणि शेवटी घंटानाद करायचा. आपण मंदिरात गेलो तर मंदिरात सुद्धा मोठमोठे घंटा असतात, त्याचा घंटानाद केला जातो. श्रावणी सोमवारी उपवास हा संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि संध्याकाळी प्रदोष काळात पूजा करून महादेवांना नैवेद्य दाखवून उपवास तुम्ही सोडू शकता. पूजेमध्ये जे साहित्य आहे ते दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ती पूजा उचलायची असते. तर त्यामध्ये जे धान्य असेल, जर ते सुकं असेल, कोरडं असेल तर तुम्ही ते पक्ष्यांना द्या. फुलं वगैरे किंवा पाणी असेल तर मग ते सगळं तुम्ही एखाद्या झाडाच्या बुडाशी टाकू शकता. तुम्ही या पद्धतीनं श्रावणी सोमवारची शिवपूजा करू शकता. तर मी ही पूजा दुसऱ्या श्रावणी सोमवारची तुम्हाला दाखवली आहे. तुम्ही दर श्रावणी सोमवारी अशा पद्धतीनं पूजा करू शकता. फक्त प्रत्येक सोमवारी ही शिवामुठी वेगवेगळ्या धान्याची असते, तर तुम्ही त्यानुसार फक्त वेगवेगळ्या धान्याची व्हावी. बाकी पूजा तुम्ही या पद्धतीनं करू शकता. कसा वाटला हा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की सांगा. आवडलं असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सोबतच असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.